नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पॅटर्नवरून तुम्हाला 38 साईजचा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून दाखवणार आहे. या इथे उंची कमी जास्त कशी करायची हे सुद्धा तुम्हाला सर्व समजणार आहे. तर इथे पहा, मी हे अस्तर घेतलेलं आहे आणि हे आपलं ब्लाऊज पीस आहे. आणि आधी आपण अस्तर कटिंग करणार आहे आणि नंतर ब्लाऊज पीस. तर इथं मी पूर्ण 1 मीटर अस्तर आणलं आहे. बाही लांब आहे आपली, तर मी 1 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे प्रेस वगैरे करून घेऊ शकता. आता इथं मी सर्वात पहिल्यांदा एक लाईन ओढून घेणार आहे. पहा, इथं तिरका कपडा निघतोय आपला, तर या पद्धतीने मी एक लाईन ओढून घेतली. लाईन ओढल्यानंतर आता आपल्या ब्लाऊजची उंची, आता मी जी आता हे कटिंग दाखवते त्या ब्लाऊजची मी मापे कशी घ्यायची हे दाखवलेलं आहे. नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवर मी एकदम परफेक्ट मापे कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे. आणि त्यावरून आपण पेपर कटिंग, आपलं पेपर कटिंग जे आहे ते पहिलंच मी एडिट केलेलं आहे. त्यावरूनच मी थोडेसे बदल करून कटिंग करणार आहे. तर इथं ब्लाऊजची उंची जी आहे ती 14 इंच आहे. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केला, 15 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं. इथेही मी 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं. म्हणजे ब्लाऊजची जी उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं. 14 प्लस 1 15 इंच. आता इथे जो मी पेपर पॅटर्न कटिंग केलेला आहे तो आहे 14.5 इंचाचा. आणि मुंडा घेर पहा, इथं मी मार्किंग केले आणि इथून इथपर्यंत मुंडा घेर मी चेक केलेला आहे. जवळपास 8.25 इंच, पहा बरोबर 8.25 इंच मुंडा घेर आपला आलेला आहे. म्हणजे तुम्ही इथं जर तुम्हाला मुंडा घेर थोडासा वाढवायचा असेल तर वाढवू शकता, कमी सुद्धा करू शकता. तुमचा मुंडा घेर ब्लाऊजचा किती आहे हे पाहायचं आहे. तर इथे मला जेवढा हवा आहे तेवढाच मी कटिंग केलेला आहे. जर इथं तुम्हाला 8.5 इंच हवा असेल ना, तर मुंड्याची जी उंची आहे थोडी अजून तुम्ही वाढवायची. तर इथं मी पहा, आता तुम्ही जेव्हा पॅटर्न ठेवता तेव्हा इकडून असं हे पाहायचं नाही. पॅटर्न ठेवताना कोणताही इथं उंची आहे ना, तर हे बरोबर शोल्डर इथं ठेवायचं. इथे हा भाग असा पाहायचा, पहा इकडे एकदम काठोकाठच ठेवायचं. इथं सुद्धा हे काठोकाठ ठेवायचं आणि इथून मग खाली जी आपली 1/2 इंच उंची आहे ती कमी होणार. आणि इथं मी पहा एकदम परफेक्ट असं ड्रॉ करून घेतलं. आता मी हा पार्ट असा वरती घेतला, इथे हे मार्किंग करून घेतलं आणि इथून हे तिरकं असं बरोबर आपण घेतलेलं आहे. आता यामध्ये मी कंबर मोजणार आहे. कंबर मला 33 इंच हवी आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8.25. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केला, 9.25 आणि 1.5 इंच मार्जिन. तर पहा, एक पाव इंचाचाच फरक पडतोय. तर ते मी इथं बरोबर घेणार आहे. तुमच्या ब्लाऊजची कंबर किती आहे हे पाहायचं. कोणताही तुमचा पेपर पॅटर्न तुम्ही कटिंग करून ठेवलेला असू द्या, कारण प्रत्येकाची कंबर एकच येईल असं नाही. तर इथं 33 इंच होती, तर त्याचा चौथा भाग 8.25 प्लस 1 टक्ससाठी 9.25 प्लस 1.5 इंच मार्जिन. आता जसं की इथं मी ही जी पट्टी आहे 4.5 इंच ठेवणार आहे. 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता 38 साईजसाठी ब्रॉड करणार आहे मी 3 इंच. आता यातून आपला 1/2 इंच कमी झालेला आहे, कारण इथं पण ठेवल्यानंतर आपोआप तो 1/2 इंच कमी होऊन जातो. आणि इथं मी पान सेप देते, पहा या पद्धतीनं. पहा, असा एक पसरून एक असतो आणि डायरेक्ट असा एक असतो पान. दोन्ही प्रकारे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो. आणि असा हा थोडासा बाहेर काढला तरी सुद्धा चालेल. इथं बॅक पार्ट आपण कंप्लीट केलाय. क्रॉस पट्टी ठेवून घेते. आता यामध्ये
आता आपण पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच उंची कमी केली आहे, तर पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्धा इंच उंची कमी करायची, तर ती कुठून कमी करणार पहा. दोन्ही बाजूने 1 इंच जर असेल तर दोन्ही बाजूने म्हणजे साईड पार्ट आणि क्रॉस पट्टी या दोन्हीमध्ये तुम्हाला उंची जी आहे ती कमी करावी लागणार आहे, परंतु आपल्याला इथं अर्धाच इंच मायनस करायचं आहे, तर ते मी इथं क्रॉस पट्टीमधून असं मायनस करणार आहे. तर इथं तुम्हाला जर अंदाज सापडत नसेल तर तुम्ही टेपने मोजून घेऊ शकता. आता हा पार्ट ठेवते. आता या पार्टमध्ये आपल्याला काही कमी जास्त करायची गरज नाही, जसं आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करताना कोणतंही तुम्ही जे पेपर कटिंग केलेलं आहे, न्यूजपेपर असो, कार्डशीट पेपर असो, कोणताही असू द्या, तुम्ही हे जे चॉक आहे इथे बारीक धार ठेवायची. त्याला असं जाड हेने कधीही ड्रॉ नाही करायचं, नाहीतर हे खूप जाड येतं. हे टोक असतं ना एकदम बारीक करून मग तुम्ही तो पॅटर्न कोणताही असू द्या ड्रॉ करायचा आहे. आता इथे मी कटोरी घेणार आहे. तर अशा पद्धतीने इथे मी कटोरी सेट केलेली आहे. टक्साचं सुद्धा मार्किंग करून घेतलं. गळा पहा अशा पद्धतीने ड्रॉ केला. आता इथे तुम्हाला जर गळा कमी जास्त करायचा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. पहा इथे मी 6 इंचाचा गळा ठेवलाय. समजा तुम्हाला 5.5 गळा हवा असेल तर तुम्ही इथं 6 वाढवू शकता अशा पद्धतीने. परंतु आणि कमी करायचं असेल तर मग इथून असा हा ड्रॉ करू शकता, असा कमी करायचा. तुम्हाला कमी जास्त मग मी इथं करायचं सांगितलेलं आहे. तर आता इथे मी हे सर्व कट करून घेते. तर जे मार्किंग केलेलं आहे ना त्यावरतीच बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सध्या मी कटोरी आणि प्रिन्सेसचे पॅटर्न तयार करून ठेवत आहे. सण वगैरे आले की ते आपल्याला उपयोगी पडतात. जर कोणाला हवे असतील तर तसं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मी नक्की पॅटर्न तयार करेन. जर जास्त कमेंट आल्या तरच मी ते तयार करणार आहे. आता ही क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे. क्रॉसपट्टी कटिंग करताना पहा जे अर्धा इंच आपण कमी केलेलं आहे यावरून कटिंग करायचं आहे. तर इथं मी ही क्रॉसपट्टी पहा अशी कटिंग केली. हे अर्धा इंच आपण इथं मायनस केलेलं आहे, इथून हे सुद्धा आपण कमी करून घेऊ. आता साइड पार्ट कटिंग करायचं आहे. इथं पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश असं कटिंग करा. आता मी ही कटोरी जी आहे ना ती कट करून घेते आणि मग तुम्हाला बाही कटिंग कशी करायची हे सांगते. इथे पहा कटोरी आपली इथं कट झालेली आहे. बाही कटिंग करण्यासाठी इथून मी हे आधी सरळ करून घेते, वर खाली आहे ते पहा, आणि मग ड्राफ्टिंग दाखवते. इथे पहा 4 फोल्डमध्ये मी अस्तर जे आहे ते फोल्ड केले. पहा हे 4 पदर आहेत. मग असं दुमडून घ्यायचं. आता मला बाहीची उंची जी आहे ती 9.25 इंच पाहिजे, तर इथं मी 10.15 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा आतमध्ये कमी जास्त काही कपडा आहे का हे पाहायचं आधी. तर पुरतोय आपल्याला बरोबर हा कपडा. 10.15 इंच इथं मार्किंग करून घेतलं. इथेही असं 10.15 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे आपण पट्टीने एक लाईन ओढून घेऊया. हे झालं
उंचीचं मार्किंग, आता ही जी बाही आहे पहा मी अशी ठेवणार आहे यावरती. तर बरोबर अशी ठेवायची. इथे पहा हा पॉइंट आला आणि इथून मी हे असं मार्किंग करून घेतलं. इथे एक लाईन ओढून घ्यायची, इथे फिटिंगचा पॉइंट. आता इथे पहा हा आपला कोपरा जो आहे ना तो कमी पडतोय, तर आपण इथं फ्रंट पार्टचा जो आकार आहे ना तो ड्रॉ करणार आहे, त्यामुळे तो तिथं कट होऊन निघेल. पहा परफेक्ट असा इथनं हा आकार जो आहे ना तो बरोबर कट झालेला आहे. आता इथे थोडासा वाटतोय ना, तर तुम्ही आता या पद्धतीने सरळ करून घेतला. 5.5 इंच दंड घेर आहे, इथं मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. तर बरोबर आपलं जे कस्टमरचं माप होतं त्यानुसार मी इथं पॅटर्न ठेवून कसं कमी जास्त करायचं ते सांगितलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बदल करून ब्लाऊज अगदी 5 मिनिटांमध्ये कटिंग करू शकता. इथे एक नॉच देऊन घेतला. आता इथं फिटिंगचा पॉइंट आहे, इथे एक नॉच दिला. आता बाही ओपन करायची अशी आणि इथून आता हा पुढचा जो आकार आहे ना तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने. तर पहा इथे मी पानाचा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित असा हा कट केला. इथं दिसत असेल तर असं हे मी मार्किंग करून घेते माझ्या सवयीनुसार. आणि इथे पहा पानाचा आकार किती परफेक्ट आला. तर असं तुम्ही जे कमी जास्त करायला शिकायचं आहे आणि ते जमलंही पाहिजे. पहा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.